अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. तर स्वामी भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोजागिरी पौर्णिमे दिवशी कोणत्या चुका करू नयेत किंवा त्या प्रकर्षाने टाळल्याच पाहिजेत. कारण याच दिवशी पृथ्वी तलावावरती 4 देव येत असतात. त्यांच्यामध्ये मुख्य म्हणजेच आपली धनाची देवी माता लक्ष्मी या मध्यरात्री येत असतात. त्या प्रत्येकाच्या घरामध्ये फेरफटका मारत असतात. त्यासोबतच देवांचे राजा इंद्रदेव आणि धनाची देवी लक्ष्मी, धनवान बनवणारे देव कुबेर आणि देव चंद्र हे चौघे एकाच दिवशी एकाच वेळी म्हणजेच मध्यरात्री हे सर्वजण पृथ्वी तलावरती येत असतात. तेव्हा ते काय काय पाहतात आणि त्यांना जर काही गोष्टी आवडल्या नाहीत, म्हणजेच आपल्याकडून जर काही चुका झाल्या, आपण काही चुकीची कामे केली, तर ते आशीर्वाद न देता देवी लक्ष्मींची मोठी बहीण, जिला अलक्ष्मी किंवा अक्काबाई म्हणतात, या अक्काबाईंच्या स्वाधीन देवी लक्ष्मी आपल्याला करते. आणि मग आपला जो काही रिझल्ट आपल्याला द्यायचा आहे किंवा जो काही न्याय द्यायचा आहे ते अलक्ष्मी देत असते. आणि अर्थातच अलक्ष्मी कोणाच्याही घरी येऊ नये. तर भक्त हो, अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. आणि यावर्षी 28 ऑक्टोबर या दिवशी शनिवार आहे आणि या दिवशीच पौर्णिमा सुरू होत आहे. तर या दिवशी प्रत्येक महिलेला खूप काही काळजी घ्यायची आहे. या दिवशी सकाळपासून तुम्हाला घरामध्ये साफसफाई करायची आहे. त्यासोबतच कटाक्षाने कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत. या दिवशी ग्रहण पण आहे आणि ग्रहणामध्ये कुठली कामे करू नयेत, कुठली करावी हे सुद्धा आपण पाहणार आहोत. पण आज तुम्हाला अशा गोष्टी टाळायच्या आहेत ज्यामुळे देवी तुमच्यावरती रागावेल किंवा मग तुमच्या घरात आशीर्वाद न देताच जाईल. तर या दिवशी चुकूनही घरातील झाडू जो आहे तो फरशीवरती जोरामध्ये आपटू नये. आपण बऱ्याचदा झाडून घेतलं की हातामधून सोडून देतो, तो झाडू आपटला जातो, म्हणजेच तुम्ही लक्ष्मीला आपटता. तर मग ही गोष्ट तुम्हाला कटाक्षाने टाळायची आहे. त्याचबरोबर झाडूला पाय लागू द्यायचा नाही, कारण आपण इकडे तिकडे चालत असताना मध्येच झाडू आला तर बऱ्याचदा त्याला लाथ लागती आणि मग चुकूनही लाथ लागू देऊ नका. आणि जर यदाकदाचित मुलांकडून वगैरे लाथ लागली तर नेहमी करताच झाडूच्या पाया पडायला पाहिजे, कारण मग चुकून आपल्याकडून चूक झालेली आहे, देवीची क्षमा मागितल्यासारखं होतं. त्यामुळे पाया पडणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर या दिवशी कोणालाही झाडू दिसू द्यायचा नाही. आपला झाडू हा उभा करून सुद्धा या दिवशी ठेवायचा नाही. तो ज्या ठिकाणी अशा ठिकाणी ठेवा की तो कोणालाही दिसणार नाही. आणि देवी प्रत्येकाच्या घरामध्ये मध्यरात्री येत असते 12 ते 1च्या दरम्यान. हा एक तिचा येण्याचा मुहूर्त आहे. तर तुम्हाला रात्रीच आपण जेव्हा जेवण वगैरे करतो त्यावेळी तुम्हाला सर्व भांडी जी असतात आपली स्वयंपाकाची, जेवणाची, यामधील खरकटं काढून घ्यायचं आहे. किचन ओटा एकदम स्वच्छ पुसून ठेवायचा आहे. त्यावरती अजिबात राडा ठेवायचा नाही, खरकटी भांडी ठेवायची नाहीत. आणि जी काही भांडी आहेत ती घासून स्वच्छ ठेवायची. पूर्ण किचन तुम्हाला क्लीन करून ठेवायचं आहे. कारण ज्या ठिकाणी आपण अन्न शिजवतो, अन्न बनवतो, तो गॅस तो सुद्धा स्वच्छ पुसायचा आहे. कारण इथे तर अन्नपूर्णा देवीचा वास असतो आणि माता लक्ष्मी याच ठिकाणी जास्त वेळ ती पाहणी करत असते. तुमचं इतर जे घर आहे, घरामधील इतर ज्या रूम आहेत यामध्ये जास्त न येता ती तुमचं आधी किचन पाहत असते की तुम्ही जिथे अन्न बनवता तिथे तुमची किती स्वच्छता आहे. आणि मग तिथे जर तिला काही अस्वच्छता दिसली तर मग त्या ठिकाणी देवी अलक्ष्मीचाच वास असतो. आणि मग आपण जे काही अन्न बनवतो त्या खाण्यातून आपल्याला सतत काही ना काही आजार आपल्या घरात चालूच असतात. कधीही आपल्याला कुठलंही सुख समाधान लागत नाही. त्यामुळे या गोष्टी अगदी प्रत्येक महिलेने टाळायच्या आहेत. त्याचबरोबर या दिवशी चुकूनही वादविवाद करायचा नाही. त्याचबरोबर रात्री महिलांनी 12 ते 1 या टायमिंगमध्ये जागे राहा. या टायमिंगमध्ये कोजागिरीची विशिष्ट पूजा करायची असते, ते सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. त्याचबरोबर या दिवशी कोणालाही पैसे उसने द्यायचे नाही, कारण माता लक्ष्मी जी आपल्याकडे येणार आहे ती इतरांना आपण उसने द्यायची नाही किंवा या दिवशी कोणाची उधारीही ठेवायची नाही. त्याचबरोबर घरामधील जे मीठ असतं हे मीठ
कोणालाही या दिवशी चुकूनही द्यायचं नाही आणि संध्याकाळी मीठ जे आहे ते कुठेही उघडं ठेवायचं नाही. झाकूनच ठेवतो आपण, पण बऱ्याचदा कदाचित तुमचं उघडं कुठे राहत असेल मीठ, तर ते तुम्हाला अजिबात ठेवायचं नाही. हळद उसणी द्यायची नाही आणि या दिवशी तुमच्या घरातील हळद, मीठ या 2 गोष्टी अजिबात संपू द्यायच्या नाही. जर आधीच संपलं असेल तर ते तुम्ही आणून ठेवा आणि एरवीसुद्धा तुम्हाला या गोष्टी पूर्णपणे संपेपर्यंत संपू द्यायच्या नाहीत, म्हणजे संपण्याआधीच त्या आणून घ्यायच्या आहेत. या गोष्टीमध्ये माता लक्ष्मी असते, कारण माता लक्ष्मीचा जन्म समुद्रामधून झाला आहे आणि मीठही समुद्रातून तयार होते आणि हळद जी आहे ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे या गोष्टी 2 कोणालाही द्यायच्या नाहीत. त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मी तुमच्या घरी रात्री येणार आहे. बरोबर रात्रीच्या 12 वाजता तुम्हाला तुमचं जे प्रवेशद्वार आहे ते उघडं ठेवायचं आहे. आता तुम्ही म्हणाल रात्री 12ला कोण उघडं करतं, पण तुम्हाला जागं राहायचं आहे आणि 12ला 5 कमी असतानाच तुमचं जे मेन डोअर आहे ते तुम्हाला उघडून ठेवायचं आहे आणि जर तुम्हाला सेफ्टी डोअर असेल तर ते तुम्ही बंद करून ठेवू शकता. म्हणजेच हल्ली सिटीमध्ये बऱ्याचदा काही लोकांना भीती वाटते, पण कदाचित तुमच्या घरातील तुम्ही आणि एखादी व्यक्ती तुमच्यासोबत अजून जागी असेल तर तुम्ही अर्धा तासाकरिता 12 ते 12:39 म्हणजेच 40 मिनिटे तुम्हाला तुमचा दरवाजा उघडा ठेवायचा आहे. ही गोष्ट प्रत्येक महिलेने करावी आणि जास्तीत जास्त माता लक्ष्मीच्या कोणत्या सेवा करायच्या आणि त्याचसोबत या दिवशी ग्रहण आहे त्याबद्दलची सुद्धा माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तर यानुसार तुम्ही नक्की सेवा करा, या गोष्टी टाळा. तर भक्त हो, हा एक दिवस असा आहे, या एका दिवशी 4 देव या भूतलावावरती येतात आणि जे इंद्रदेव आहेत ते प्रत्येकाच्या दारामध्ये घरामध्ये जाऊन पाहत असतात आणि म्हणत असतात, कोण जागरती, कोण जागरती, कोण जागरती. आणि मग देवी लक्ष्मीसुद्धा पाहत असते की कोण जागे आहे आणि जे जागे असतील, जे माता लक्ष्मीच्या सेवा करत असतील त्यांना ती आशीर्वाद देऊन जाती, त्यांच्यावरती ती संतुष्ट होती. आणि जर यावेळी आपल्या घरामध्ये तिला अस्वच्छता दिसली, आपला किचन ओटा खूपच खराब दिसला आणि खरकटं वगैरे आपल्या बेसिनमध्येच असेल, खरकटी भांडी किचनवरती असतील, तर ती मग तिथे तिची बहीण अलक्ष्मी थांबते आणि ती खरंच खूप त्रास देते. कारण अलक्ष्मी ही खराब ठिकाणी असते, जिथे घाण आहे, जिथे केर कचरा आहे, जिथे खरकटं आहे, ज्या घरात भांडणतंटा आहे त्याच घरात देवी अलक्ष्मीचा वास असतो. आणि जर आपल्या घरामध्ये आपल्या सर्व स्वच्छता दिसली तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि देवी अलक्ष्मीसुद्धा आपल्या घरात राहत नाही, तीसुद्धा आपल्याला आशीर्वाद देऊनच जाते. त्यामुळे सर्व ताईंनी या गोष्टींची काळजी घ्यावी. यानुसार तुम्ही नक्कीच तुमच्या घरात साफसफाई करा. जे काही तुम्हाला इथे उपाय सांगितले त्यानुसार सर्व करा. तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त ताईंना शेअर करा आणि जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन माहिती ऐकायला पाहायला मिळेल आणि सदैव तुमच्यावरती स्वामी महाराजांची, माता लक्ष्मींची अखंड कृपा राहील. आजची सेवा स्वामी आई चरणी आणि माता लक्ष्मी चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.